महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमची बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3 विषयावर सखोल सविस्तर चर्चा करण्यात आली। भारतीय जनता पार्टीचा भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात आला। साधारणतः येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये विभागनिहाय व जिल्हानिहाय जबाबदारीचं वाटप करून 97,331 बूथ पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून या 97,331 बूथ पर्यंतचे बूथ प्रमुख, पेज प्रमुख हे येणाऱ्या महिन्याभरात पूर्ण करावेत या संदर्भातलं नियोजन करत महानगरपालिका, नगर परिषद, नवनिर्वाचित नगरपालिकेचा अभ्यास वर्ग, जिल्हा परिषदच्या संदर्भातल्या निवडणुकीच्या तयारीच्या बाबतीतलं नियोजन असं निवडणुकीच्या बाबतीमध्ये या कोर टीममध्ये चिंतन करत याचा एक प्लॅन तयार करण्यात आला। यासोबतच अधिवेशनाच्या तयारीच्या संदर्भात सर्वसामान्य व महाराष्ट्राच्या जनहिताचे विषय प्रकर्षाने सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सर्व संसदीय आयुधांचा योग्य उपयोग या अर्थसंकल्पात काँग्रेस राष्ट्रवादीचा शपथनामा व शिवसेनेचा वचननामा या 2 वर्षाच्या दोन्ही अर्थसंकल्पात यांचा शपथनामाही दिसला नाही आणि वचननाम्यामधलं वचनही दिसलं नाही। 11 तारखेला सरकार जेव्हा अर्थसंकल्प मांडेल तेव्हा कमीत कमी जो वचननामा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचा फोटो छापून दिलेला आहे व काँग्रेस राष्ट्रवादीचा वचननामा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रमुख पानावर टाकून देण्यात आला आहे। यापैकी शेतकरी, बेरोजगार व या राज्यातले एसटी कामगारांचे प्रश्न असतील, या राज्यामधले निराधारांचे प्रश्न असतील, या राज्यातल्या कर्जमुक्तीच्या संदर्भातली भूमिका असेल, वीज बिलाच्या संदर्भातली भूमिका असेल, या भूमिका या प्रतिबिंबित जर झाल्या नाही तर आक्रमकपणे या सरकारच्या खोटारडेपणाच्या विरुद्ध एल्गार करण्याचा, शंखनाद करण्याचाही संकल्प करण्यात आला आहे। या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे। शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दिव्यांग आहे, निराधार आहे, फुटपाथ धारक आहे, उद्योग क्षेत्रातले लोक आहे, महागडी वीज खरेदी करणारे वीज खरेदीदार ग्राहक आहेत, महिलांवर होणारे अत्याचार आहे आणि यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न या अधिवेशनामध्ये पूर्ण शक्तीने मांडायचा आहे। 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडत आहे की रात अंधळे जसे असतात तसे हे सत्ता अंधळे लोक बॉम्ब स्फोटामधल्या आरोपीची, ताडातल्या आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा एकत्रित येऊन असं हे पहिल्यांदा घडत आहे। संविधानामधल्या तरतुदीचं उल्लंघन होत आहे। संजय राठोडांना एक न्याय व देशविघातक कृत्याच्या संदर्भामध्ये जर चौकशी असेल तर विशिष्ट धर्माचा आहे म्हणून सारच्या सारं सरकार पाठीशी उभं राहत आहे। हे 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा घडत आहे। संजय राठोडला जो राजीनामाचा न्याय दिला गेला, राजीनामा घेऊन या महाविकास आघाडीने हा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही संवेदनशील आहोत, पण ही संवेदना ज्या मुंबईमध्ये, ज्या मुंबईने या देशाला आपण आर्थिक महानगरी म्हणतो, ज्या मुंबईने या देशाची अर्थव्यवस्था
ही गतीने पुढे जावी यासाठी नेहमी योगदान दिलं, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपीची मालमत्ता ज्यांनी विकत घेतली त्यांच्या पाठीशी मात्र ज्या पद्धतीने सरकार उभं झालं, ज्या पद्धतीने महात्मा गांधीजीच्या स्टॅच्यूच्या समोर जाऊन महात्मा गांधीच्या विचाराचा अप्रत्यक्ष अवमान केला, या विरुद्ध या अधिवेशनामध्ये पूर्ण शक्तीने की एकीकडे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आतंकवाद कसा संपवला पाहिजे, दहशतवादी धर्मांध लोकांना कसा धडा शिकवला पाहिजे हा विचार दिला, आणि त्याच ठिकाणी दुर्दैवाने बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतलेल्या एका मंत्र्याच्या पाठीशी सरकार उभा आहे, आणि या विरुद्ध सुद्धा आंदोलनामध्ये हा विषय प्रामुख्याने पुढे येणार आहे. यासोबत केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे, राज्य सरकार त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कमी पडत आहे. पंतप्रधान आवास योजनेचे हप्ते दिले जात नाहीये. केंद्र सरकार निधी उपलब्ध करून द्यायला तयार असताना सुद्धा या संदर्भामधली शोकांतिका आहे की अनेक योजना केंद्राच्या या राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या साऱ्या यंत्रणा या सुस्त झाल्या आहेत. मंत्री मस्त आहे, जनता त्रस्त आहे आणि प्रशासन सुस्त आहे. अशा पद्धती या राज्याची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरुद्ध सुद्धा प्रत्येक बूथपर्यंत या योजना पोहोचाव्या या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. सरकारने अजूनपर्यंत आंदोलन होऊच नये यासाठी आकड्यांचे निर्बंध टाकले आहे की 200च्या वरती लोक एकत्र येऊ नये. पण सरकारने जर नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही आणि बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन घेतल्यानंतर सुद्धा सत्तेसाठी यांनी जर भूमिका योग्य पद्धतीने घेतली नाही तर दहशतवाद आतंकवाद या विरुद्ध महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करत या सरकारचा बुरखा, या सरकारचा नकाब तराटर फाडण्याच्या दृष्टीने संघर्षाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी सविनय कायदेभंग करायची गरज पडली तर सविनय कायदेभंगही केला जाईल. आपल्याला जर काही विचारायचं असेल विचारू शकतो. असं आहे, जमीन घेतली हे तर खरं आहे. हा काय भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे त्यांच्यावर की जमीन खरेदी करताना भारतीय जनता पार्टीचे नेते नवाब मलिकांच्या घरी जाऊन दबाव टाकत होते की तुम्ही बॉम्बस्फोटातील ताडातील आरोपीची जमीन घ्या. अरे आतंकवाद दहशतवाद याला धर्म नाही, याला पक्ष नाही. कोणत्याही पक्षाशी संबंधित व्यक्ती इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याची चौकशी होत असेल तर मंत्रिपदाचा दबाव टाकून या चौकशीवर प्रभाव होऊ नये यासाठी हा राजीनामा आहे. अरे एक सोन्याची अंगठी सुद्धा चोरी केलेला चोर एका सराफाचं जर नाव सांगते 8-8 तास पोलीस बसतात, आणि इथं तुम्ही चौकशी करायचं नाही. याला काय सुडाचं राजकारण आहे, याला दबावाचं राजकारण म्हणायचं. जमीन घेतलीच नाही असं तर तुम्ही म्हणत नाहीये. आता जमीन घेताना तुमचं इंटेन्शन काय, उद्दिष्ट काय, त्यानंतर झालेले बॉम्बस्फोट हा पैसा त्यासाठी वापरला गेला होता का या प्रश्नाची उत्तर याची योग्य चौकशी होईपर्यंत राजीनामा घेणं हे अयोग्य नाही. भाऊ, कालच्या आंदोलनात महाविकास आघाडीने जे आंदोलन केलं मंत्रालयाच्या बाजूला, त्या आंदोलनात शिवसेना देखील सहभागी झाली होती. मात्र शिवसेनेचे एकच मंत्री आले होते, सुभाष देसाई. बाकीच्यांनी पाठ केलं होतं. हा त्यांचा प्रश्न आहे, आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की शिवसेनेने दबाव टाकून हा राजीनामा घेण्याची आवश्यकता आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे. हा एखाद्या व्यक्तिगत भ्रष्टाचाराच्या किंवा एखाद्या चौकशीचा विषय नाही. बॉम्बस्फोट ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये आमच्या कितीतरी बहिणी विधवा झाल्या, मुलं अनाथ झाले, अशा विषयामध्ये जगात कुठेही अशा आरोपीला किंवा चौकशी होत असलेल्या व्यक्तीला वाचवलं जात नाही.
तुम्हाला वाटतं ना आरोपी नाही आहे, त्यांनी काही गुन्हा केला नाही, त्यामध्ये जर तुमच्यापाशी ते निरपराध असल्याचे पुरावे असतील तर त्यांनी पत्र द्यावं, ईडीकडे जावं, स्वतः त्या चौकशीचा भाग व्हावा. पण ईडी चौकशी करत असताना आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही, ही भूमिका दहशतवाद, आतंकवाद याला अप्रत्यक्ष खत पाणी टाकणारी भूमिका आहे. भाऊवाद यशवंत जाधव याचं उत्तर स्पष्ट आहे. एखाद्या गोष्टीची चौकशी करताना जसं एखाद्या वस्तूला एक्सपायरी डेट असू शकते, चौकशीला एक्सपायरी डेट कधीच नसते. आणि आतंकवादाशी संबंधित चौकशी जर तुम्ही बघितलं, काही काही चौकशीमध्ये तर 40-40 वर्षांनी चौकशा झाल्या. जेव्हा ही माहिती उपलब्ध होते त्या माहितीच्या आधारावर चौकशी होते. म्हणजे या नेत्यांनी एक नवीन शोध लावला की गुन्ह्याला एक्सपायरी डेट असते का चौकशीची, की चौकशी या तारखेपर्यंत केली तरच तो गुन्हा. असं नसतं. या देशामध्ये काही खून हे 35-35 वर्षांनी उघडले गेलेत आणि त्यानंतर कोर्टामध्ये केसेस चालल्या आहेत. त्यामुळे या लोकांना एकतर आतंकवाद, दहशतवाद या संदर्भातली गंभीरताच नाही असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना. म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की आम्ही गुन्हा केला, पण या गुन्हा उशिरा याची चौकशी होत आहे म्हणून या गुन्ह्यामध्ये आम्हाला निर्दोष मुक्त करा असा प्रश्न असू शकतो का? बॉम्बस्फोट, आतंकवाद, नक्षलवाद, दहशतवाद हे अतिशय गंभीर गुन्हे वाटत नाही या पक्षांना? अतिशय गंभीर गुन्हे आहे. यामध्ये 0% सुद्धा आम्ही दुर्लक्ष करता कामा नये. नवाब मलिक यांच्या कुटुंबाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की ते मुस्लिम आहेत म्हणून गावाचे संबंध जोडले जातात. हे पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे. मुद्दाम लोकांमध्ये भ्रम निर्माण व्हावा. 1,29,00,000 हे 2011च्या लोकसंख्येनुसार 11,23,00,000 लोकसंख्येमध्ये मुस्लिम धर्मीयाची यामध्ये संख्या आहे. मग यांचीच निवड का झाली हो? कारण 1,28,00,000 99,999 मुस्लिम धर्मीयांनी ताडाच्या आरोपीची जमीनच घेतली नाही. मग त्यांचं नाव कसं जोडलं जाईल? तुम्ही ताडाच्या आरोपीची जमीन घेतली म्हणून जोडल्या जात आहे. बाकीच्यांचं नाव कोणी जोडणार नाही, कारण कोणी मुस्लिम धर्मीय आहे म्हणून चौकशी होते का? मला वाटतं की हे तर्कहीन कारण न सांगता या राज्यामध्ये ज्यांना जनतेने अनेकदा संधी दिली त्यांनी सत्तेसाठी सत्तांध होण्याचं कारण नाही. भाऊ यशवंत जाधव यांच्या आयटी विभाग केलाय, चौकशी करताय, तर कुठेतरी आरोप होत आहे की सुटबुद्धीची कारवाई महापौर स्वतः म्हणाले, टीका केली तुमच्यावर. मला वाटतं की त्या डिपार्टमेंटने काय कारवाई केली याची जाणीव मला नाही, पण साधारणतः जेव्हा कोणती कारवाई होते तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की ती सूडबुद्धीने होत आहे. आता ती सूडबुद्धीने होत आहे की सत्य शोधण्यासाठी होत आहे हे तर चौकशी अंती समजू शकेल. आता प्रत्येक गोष्टीला सूडबुद्धीने म्हणणं ही एक नवीन परंपरा झाली. अशोक चव्हाणांची काँग्रेसनी सीबीआय चौकशी सुरू केली, काय सूडबुद्धी होती का? सुरेश कगमाडींची चौकशी काँग्रेसच्या काळात सुरू झाली, ही सूडबुद्धी होती का? म्हणजे काँग्रेसनी काँग्रेसच्या नेत्याची चौकशी केली तर ती आदर्श बुद्धी. आणि भाजपच्या सरकारमध्ये ज्या ईडीला आपण ॲटॉनॉमस म्हणतो, याच्यावर सरकार प्रत्यक्ष काहीही नियंत्रण ठेवू शकत नाही, ते सूडबुद्धी म्हणत असेल तर एवढंच आपण म्हणू शकतो की देवानी यांना सद्बुद्धी द्यावी किंवा जनतेने निवडणुकीमध्ये झटका फटका देऊन सद्बुद्धी द्यावी. बैठक हुई में आने वाले 2 महीने का एक कार्यक्रम चुनाव के मद्देनजर रखते हुए बूथ और पेज प्रमुख नियुक्ति के बारे में 97,331 बूथ पर जाने का निर्णय हुआ. जिम्मेदारी का बंटवारा हुआ, प्रभारी की नियुक्ति हुई. उसके साथ ही इस अधिवेशन में चाहे
किसान हो, कामगार हो, महंगाई हो, बेरोजगार युवा हो, ये अर्थसंकल्पीय अधिवेशन में जो अन्याय है उसके खिलाफ शंखनाद करने का संकल्प किया गया और उसकी योजना बनाई गई। जो अर्थसंकल्प 11 मार्च को होने जा रहा है, उस अर्थसंकल्प में जो बड़े बड़े वायदे किए गए शिवसेना के वचननामा में और कांग्रेस राष्ट्रवादी के शपथनामा में, 2 साल में इनको अपने वादे के बारे में याद नहीं रहा है। वो चाहे बिजली के बारे में हो, कर्ज मुक्ति के बारे में हो, बेरोजगारों को भत्ता देने के बारे में हो, उनकी नौकरी की व्यवस्थाओं के बारे में हो, तय ये किया गया है कि इनको इनके वादे याद करवा देना है। जो मामला आज महाराष्ट्र के सामने बड़ा गंभीर है कि ताड़ा के आरोपी जो बॉम्ब स्फोट में पकड़े गए थे, उनकी जमीन खरीदी के बारे में जिस मंत्री पे आरोप किया गया है और जिसकी इंक्वायरी शुरू है, एक तरफ शिवसेना के संजय राठौड़ जी को आपने त्यागपत्र देने के लिए बाध्य किया और दूसरी तरफ राष्ट्रवादी के होने की वजह से, नाम राष्ट्रवादी है मगर दूसरी ओर आतंकवाद, बॉम्ब स्फोट के बारे में आज इस पार्टी को गंभीरता नहीं रही है। अगर वो निर्दोष है तो फिर से आप मंत्री बना सकते हो, मगर हम नवाब मलिक जी का त्यागपत्र लेने के बजाय सारी की सारी सरकार, सत्ता के अधिकार, सत्ता की ऊर्जा को बॉम्ब स्फोट के ताड़ा के आरोपी से जिसने जमीन खरीदी उनको बचाने में लगी हुई है। महाराष्ट्र के जो मूलभूत प्रश्न है, चांदा से बांदा तक, गढ़चिरौली से गढ़हिंगस तक, इस महाराष्ट्र की जनता की समस्याओं का समाधान करने की चेष्टा और चिंतन करने के बजाय पूरी की पूरी शक्ति, पूरी की पूरी मंत्रिमंडल की यंत्रणा ये बॉम्ब स्फोट के आरोपी की जमीन खरीदने वाले के व्यक्ति के साथ खड़ी हुई है। ये बड़ी गंभीर है और ऐसे से आतंकवादी, दहशतवादियों को ऐसी बातों से निश्चित रूप से एक महाराष्ट्र की भूमि में फिर से ये घटनाओं के बारे में कोई डर जो मन में है वो निकल जाएगा और ये डर निर्माण करने के लिए ऐसी घटनाओं की चौकसी के समय ऐसे नेता और ऐसे मंत्री के बारे में त्याग पत्र अगर सरकार नहीं लेती है तो इस अधिवेशन में गंभीरता से इस विषय को भारतीय जनता पार्टी निश्चित रूप से उठाएगी और अधिवेशन के साथ अगर आवश्यक है तो जनता के दरबार में भी जाएगी। एसटी कामगारांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी या अधिवेशनामध्ये विषय उचलून धरणार आहे। ज्या एसटी कामगारांनी 1963 पासून शिवसेनेच्या स्थापनेच्या अगोदर एसटीचे कामगार कामावर आहे आणि यासाठी जे तुम्ही आपल्या शपथनाम्यात टाकलाय, ज्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय अनिल परबांनी त्यांच्या अधिवेशनात जाऊन पूर्ण होशो हवासमध्ये जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली पाहिजे असा आग्रह विधानसभेत आम्ही करणार। शिवसेना का कहना है कि नवाब मलिक की गिरफ्तारी पहले की गई, अभी यशवंत जाधव के यहाँ सुपरफास्ट की रेड की जा रही है, बदले के तहत राजनीति की जा रही है। देखो, मुझे यशवंतराव जाधव पे कोई रेड हुई इसका मुझे जानकारी नहीं, क्योंकि सवेरे से बैठकों की तैयारी में था। अब इनकम टैक्स की रेड जो है ये कहीं पे भी नहीं होती। इनकम टैक्स की रेड होने के लिए कांग्रेस जब सरकार में थी तभी से कुछ नियम बनाए गए और वो नियम के तहत ही ये रेड होती है, ये मुझे जानकारी है। अब ये रेड क्यों हुई, उसमें से क्या निष्पन्न हुआ, रेड कब हुई, इसकी जानकारी मुझे नहीं है, मगर मैं ये समझता हूं कि जिनका नाम आपने लिया ये कोई इतने बड़े नेता नहीं है कि उन पे रेड डाल के कोई राजनीतिक स्वार्थ किसी पार्टी को वो स्वार्थ मिल सकता है। इसलिए मुझे लगता है इसका उदात्तीकरण नहीं होना चाहिए, इसको एक प्रोसेस का भाग मानना चाहिए। जैसे पुलिस कहीं जाती है, कार्रवाई करती है, तो हर बात में राजनीति देखना ये एक सत्तांध होने वाले लोगों की एक नई आदत हुई है। मुस्लिम धर्मावलंबी होने के नाते उनका नाम दाऊद से जुड़ना आसान था और इसलिए ये किया जा रहा है।
भाई साहब 2011 की जनसंख्या जब काउंट हुई तब 1,29,00,000 हमारे मुस्लिम धर्मीय थे, है 11 करोड़ 23 लाख में। अब उसमें से एक ही व्यक्ति को क्यों दाऊद के इस बारे में चौकसी के लिए बुलाया जाता है? इसलिए कि उन्होंने ताड़ा के आरोपी की जमीन खरीदी की करके 1,28,99,999 मुस्लिम धर्मियों ने कोई जमीन नहीं खरीदी। तो मुस्लिम धर्म और इसका कोई संबंध ही नहीं है। आतंकवाद दहशतवाद को कोई धर्म होता है क्या? कहीं हिंदू पकड़ा गया तो उसे भी उसकी इंक्वायरी होती है, कई उदाहरण है। ऐसा कहते हुए मुझे लगता है, मैं तो ऐसे लोगों से अपील करूंगा, आह्वान करूंगा कि कम से कम ये विषय की गंभीरता कायम रखिए। इतने सत्तांध मत हो जाइए कि बॉम्ब स्फोट और ऐसे विषयों में भी राजनीति करें। ईडी की जांच के दौरान गवर्नर की तबीयत खराब हुई, उन्हें अपने अस्पताल में एडमिट किया गया है। इसको आप किस तरीके से देखेंगे, क्या कहेंगे इसमें? अब मुझे मालूम नहीं। अब बहुत बार ये होता है कि जब हम जवाब दे नहीं पाते तब प्रेशर बढ़ता है, बीपी बढ़ता है। तो शायद हो सकता है, तो ठीक है, दवाई देकर फिर जवाब तो देना पडेगा भी। भाऊ, एसटी संदर्भात मुख्य न्यायाधीशाने सुनावणी दरम्यान सांगितलेलं आहे की हा निर्णय घेऊ द्या, कारण का आर्थिक विषय संलग्न आहे आणि पुढे 11 मार्चला सुनावणी ठेवली. नाही ठीक आहे, प्रश्न कॅबिनेटच्या निर्णयाचा हा एक मान्य न्यायाधीश महोदयांनी सांगितलं जरी असला तरी प्रश्न एक आहेच ना की तुम्ही तुमच्या शपथनाम्यामध्ये अतिशय स्पष्टपणे एसटी कामगारांसाठी काय करणार हे लिहिलं. बरं, समजा ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, पुन्हा एकदा झाली, तर तुम्ही पूर्ण होशो हवासमध्ये एसटी कामगारांच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की एसटी कामगारांची दयनीय अवस्था आहे आणि हे कोणी छोट्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं नाही आहे, हे कोण्या बूथ प्रमुखांनी सांगितलं नाही आहे, हे शरद पवार साहेब जे 1999 पासून 2022 पर्यंत एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं आहे. जर राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की त्यांचीच भूमिका विस्मरण होत असेल, विसरत असेल, तर तुम्ही त्या भूमिकेच्या संदर्भात मान्य न्यायाधीश महोदयांनी जे सांगितलं त्यावर निर्णय करा. पण तुम्ही भूमिका घेतली आहे ना की आम्ही त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांच्या प्रश्नाचा विचार करू, तेवढा विचार व्हावा, याच्यापेक्षा दुसरं काही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.